तुम्हाला सुद्धा नेहमीची पोळी, भाजी, भाकरी खाऊन कंटाळा आलाय का? आणि काहीतरी झणझणीत आणि झटपट होणारं बनवायचं आहे किंवा घरामध्ये भाजीला काहीच नाही आणि तेव्हा सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. बनवायला एकदम सोपं आहे, झटपट बनवून तयार होतं आणि चवीला भन्नाट लागतं. एकदा बनवलं तर रोजच्या रोज बनवून खाल. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. सर्वात आधी इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. तुम्ही रोज भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरता तो वापरू शकता. त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ घालायची. डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. यामध्ये पाणी घालायचं आणि एक 10 मिनिटं किंवा आपली पुढची तयारी होईपर्यंत डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचे. आता डाळ आणि तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी छान तडतडली की एक चिरलेला कांदा घालायचा आणि त्यासोबतच 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला की आता यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो सोबतच यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आणि टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट अजिबात वापरणार नाहीये, पण जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. तर इथे पहा कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा मऊसूद होईपर्यंत मी परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये पाव वाटी शेंगदाणे आणि एक मध्यम आकाराचा चिरलेला बटाटा घालायचा. शेंगदाणे आणि बटाटे सुद्धा मिक्स करायचे आणि एक 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घ्यायचे. तर इथे पहा शेंगदाणे आणि बटाटा सुद्धा बाकीच्या साहित्यासोबत एक 2 ते 3 मिनिटं मी छान असा परतून घेतलाय. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा धनेपूड घेतलीये. सर्व पावडर मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि मसाले तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे. सर्व मसाले मी नाश्त्याच्या चमच्याने मोजून घेतले आहेत. तर इथे पहा सर्व मसाले मी छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले आहेत. आता जे तांदूळ आणि डाळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यातलंही पाणी काढून घेऊया आणि आता परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ घालायचे. डाळ आणि तांदूळ मसाल्यामध्ये घातले की गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा. डाळ तांदूळ मसाल्यासोबत मिक्स करायचे आणि एक 2 मिनिटं छान असे या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. डाळ तांदूळ मसाल्यासोबत परतून घेतले की या खिचडी भाताची चव वाढते आणि चवीला अप्रतिम लागतो. तर इथे पहा डाळ आणि तांदूळ मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 मिनिटं मी छान असे परतून घेतले. आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी ज्या वाटीने मोजून डाळ आणि तांदूळ घेतले होते त्याच वाटीने 3 वाटी पाणी घेतलं आहे. म्हणजे 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ असं 1.5 वाटी आपण प्रमाण घेतलं होतं, त्याच्या दुप्पट पाणी वापरायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, एकदा मिक्स करायचं आणि मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. तर इथे पहा याला मोठ्या आचेवर मी एक उकळी काढून घेतलीये. पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करायचं. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या. गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या केल्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय आणि एकदम मस्त झणझणीत चटपटीत अशी आपली ही डाळ खिचडी बनवून तयार झालीये आणि दिसायला जेवढी भन्नाट दिसतीये ना चवीला त्याही पेक्षा जबरदस्त झाली होती. मस्त दह्यासोबत किंवा लोणच्या सोबत किंवा कढी सोबत ही खिचडी सर्व करायची अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा नेहमीची पोळी, भाजी, भाकरी खाऊन कंटाळला असाल आणि काहीतरी चटपटीत, झणझणीत आणि झटपट होणारं बनवून खायचं असेल ना, तर ही डाळ खिचडी नक्की बनवून पहा. आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओ सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढची रेसिपी कोणती पाहायची आहे ते कमेंटमध्ये सांगा.